नमस्कार. भूमिकी रसोई या चॅनलवर तुम्हा सर्वांचा मनापासून पुन्हा एकदा स्वागत आहे. तर आज आपण अगदी झणझणीत फक्त 5 ते 10 मिनिटात तयार होणारी कांद्याची चटणी करणार आहोत. तर ही चटणी झणझणीत लागतो, गरमागरम भातासोबत भन्नाट लागतो. लगेचच व्हिडिओला सुरुवात करूया. तर एका कढईमध्ये 1 चम्मच साबुदाणे घ्यायचे, 1 ते 1.5 चम्मच फुटाण्याची डाळ घ्यायची आणि 1 चम्मच उडदाची डाळ घ्यायची. आणि सर्व जिन्नस अगदी खमंग खरपूस वास सुटेपर्यंत भाजून घ्यायची आहे. तर अशा प्रकारे तुम्ही बघू शकता आपले सर्व मिश्रण छान तांबूस आणि खरपूस कलर येईपर्यंत भाजून घेतलं. लगेचच हे बाहेर काढूया. पुन्हा त्याच कढईमध्ये इथं अगदी अर्धा ते पाऊण वाटी मी तेल घातलं आहे. तेल गरम झालं की लगेचच यामध्ये आपण अगदी मोठ्या साईजचे 3 बारीक चिरलेले कांदे घेऊया. आता कांद्याची चटणी तुम्हाला कितपत करायची आहे त्यानुसार तुम्ही कांद्याचा वापर करा. तर इथं मी 3 मोठ्या साईजचे कांदे घेतले. कांदे आपल्याला अशा प्रकारे बारीक असे कापायचे आहे, जेणेकरून ते लवकर भाजायला सोपं होईल आणि आपल्याला हे कांदे अगदी कुरकुरीत होईपर्यंत, अगदी तांबूस कलर होईपर्यंत भाजायचे आहे. आता कांदा भाजत असताना अगदी आपल्याला गॅस मोठा ठेवायचा आहे. अजिबात गॅस कमी न करता अगदी कंटिन्यू आपल्याला कांदा ढवळत राहायचा आहे आणि मोठ्या गॅसवरच कांदा भाजायचा आहे, जेणेकरून कांदा पटकन भाजला जाईल आणि अगदी कुरकुरीत होईल. तर इथं आपला कांदा अगदी मस्त तांबूस कलर येईपर्यंत भाजून झाला. आता या स्टेजला आपल्याला गॅस हलका कमी करायचा आहे किंवा मीडियम ठेवायचा आहे आणि कांदा कंटिन्यू ढवळत राहायचा आहे, जेणेकरून कांदा हा अजिबात जळणार नाही. जर कांदा खूप जास्त प्रमाणात जळला तर चटणी ही कडवट मारेल. त्यामुळे अशा प्रकारे अतिशय काळजीपूर्वक आपल्याला या स्टेजला कांदा भाजायचा आहे. आता इथं तुम्ही बघू शकता, इथं कढईमध्ये अगदी मी कांदा पसरवून ठेवला, जेणेकरून कांदा पटकन हा भाजला जाईल आणि कुरकुरीत तयार होईल. अगदी मीडियम आचेवर आपल्याला कांदा हलका 2 मिनिटं पुन्हा भाजायचा आहे आणि लगेचच कढईमधून बाहेर काढायचा आहे. आता जेव्हा आपण कांदा भाजतो त्यामध्ये भरपूर असा तेल असतो, त्यामुळे आपल्याला तेल काढण्यासाठी अगदी चमच्याच्या साहाय्याने कांद्याला अगदी थोडा दाबून घ्या. त्यामुळे तेल हा सहज बाहेर निघेल. तर अशा प्रकारे भाजलेला कांदा साईडला एका प्लेटामध्ये मी काढून घेतलं आणि थंड होण्यासाठी आपल्याला ते ठेवायचं आहे. तर सेम पद्धतीने आपल्याला उरलेला कांदा सुद्धा काढून घ्यायचा आहे. तर अशा प्रकारे संपूर्ण कांदा मी कढईमधून बाहेर काढला आणि हा पूर्णपणे थंड होण्यासाठी आपण साईडला ठेवूया. त्याच कढईमध्ये किंवा त्याच तेलामध्ये आपल्याला बाकी जिन्नस भाजून घेऊया. तर यामध्ये इथं मी अगदी 1 ते 2 चम्मच शेंगदाणे घेतले आहे. शेंगदाणे अगदी 1 ते 2 मिनिटं परतवायची आहे. अगदी लगेचच यामध्ये साबूत फुटाणे घालायचे आहे. तर अशा प्रकारे शेंगदाणे आणि फुटाणे आपल्याला खरपूस खमंग वास सुटेपर्यंत अगदी हलका तांबूस कलर येईपर्यंत भाजायचा आहे. तर अशा प्रकारे लगेचच तुम्ही बघू शकता आपले शेंगदाणे आणि फुटाणे पण अगदी छान तांबूस कलर येईपर्यंत भाजून घेतलं आणि हे पण आपल्याला कढईमधून बाहेर काढायचे आहे. पुन्हा लगेचच त्याच कढईमध्ये 10 ते 12 लसणाच्या कळ्या घालूया. त्यांना पण अगदी 2 ते 3 मिनिटं भाजून घेऊया आणि लगेचच 7 ते 8 सुकी मिरची घालूया. आता तुम्हाला सुकी मिरचीचा प्रमाण किती करायचं आहे किंवा किती तुम्हाला मिरची वापर करायचा आहे, हे पूर्णपणे तुमच्यावर आहे. तर अशा प्रकारे लगेचच पुन्हा मी इथं 1 भरून वाटी कढीपत्ता घातला. आता आपल्याला या चटणीमध्ये कढीपत्त्याचं प्रमाण सुद्धा तुमच्या आवडीनुसारच घालायचं आहे. कढीपत्ता तसा हा आपल्या तब्येतीला खूपच फायदेशीर असतो. आपल्या आरोग्यासाठी, आपल्या केसांसाठी किंवा आपल्या डोळ्यांसाठी कढीपत्ता खाणे हा खूपच असा फायदेशीर आहे. त्यामुळे कढीपत्ता शक्य होईल तितकं तुम्ही रोजच्या जीवनात वापरण्याचा प्रयत्न करा. तर अशा प्रकारे अगदी सर्व साहित्य मस्त कुरकुरीत होईपर्यंत आपल्याला भाजायची आहे आणि नंतर सर्व जिन्नस बाहेर काढूया. आता इथं आपले सर्व जिन्नस भाजून झाले. गॅस बंद करूया आणि उरलेले सर्व जिन्नस बाहेर काढूया आणि पूर्णपणे गार होण्यासाठी ठेवून देऊया. तर अशा प्रकारे इथं अगदी मी थोडं भाजलेला कांदा साईडला काढून ठेवला. आता ते कांदा मी साईडला कशासाठी काढून ठेवलं हे तुम्हाला मी समोर सांगणारच आहे. आता इथं आपले सर्व जिन्नस पूर्णपणे गार झाले.
गार झालेले सर्व जिन्नस मिक्सरच्या डब्यामध्ये घालूया आणि आपल्याला हे सर्व मिश्रण अगदी दरदर किंवा खरपूस असं याचं वाटण करायचं आहे. अगदी बारीक असं आपल्याला याला पिसायचं नाही आहे. अगदी चालू बंद मोडमध्ये आपल्याला पिसायचं आहे. लगेचच यामध्ये 1 चम्मच तिखट आणि चवीनुसार मीठ घालूया. आता तिखटाचं प्रमाण सुद्धा तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता. इथं मी आपण लाल मिरचीचा वापर केलो त्यामुळे आपण इथं तिखट अगदी 1 चम्मच घातला. जर तुम्ही लाल मिरची कमी प्रमाणात वापरली असेल, तिकडे तिखटाचं प्रमाण तुम्ही वाढवू शकता. तर इथं तुम्ही बघू शकता अगदी खरपूस, खमंग अशी मस्त दरदरी आपली कांद्याची चटणी तयार आहे. तर अशा प्रकारे ही कांद्याची चटणी अगदी महिनाभर टिकतो. अगदी हवाबंद डब्यामध्ये जरी बाहेर ठेवली फ्रिजमध्ये न ठेवता तरी ही चटणी मस्त महिनाभर टिकतो आणि जो आपण साईडला ठेवलेला कांदा होता तो असा कांदा या चटणीमध्ये मिक्स करून घेतलं तर ही कांद्याची चटणी अप्रतिम लागतो. एकदा बनवली की वारंवार खावीशी वाटतो. तर ही गरमागरम भातासोबत, भाकरीसोबत किंवा चपातीसोबत भन्नाट लागतो. तर अशा प्रकारे व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा. आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा. चला तर मग पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत धन्यवाद.